नमस्कार. मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे एक युवक युवती लागलेले होते, ज्यांचा कालावधी संपला होता, तर यांना आपण आनंदाची बातमी यापूर्वीच दिलेली आहे की त्यांचा कार्यकाल वाढवण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे, परंतु अधिकृत जी-आर अजून आलेला नाही. आता अनेक युवक युवती आहेत, तर या जी-आरच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही सुद्धा या जी-आरच्या प्रतीक्षेत आहोत, कारण का जोपर्यंत हा जी-आर येत नाहीये तोपर्यंत कालावधी वाढ संदर्भात अधिकृतरित्या घोषणा झालेली आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे जे तुकाराम बाबा महाराज आहेत, तर यांनी भरत गोगावले साहेब आहेत, तर यांना फोन केला होता. तर त्यांनी सांगितलं होतं की 2 ते 3 दिवसांमध्ये हा जी-आर आहे, तो ठराव आहे, तो प्रसिद्ध होईल आणि आम्ही काढणार आहोत. तर अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे साधारणतः आज दुसरा दिवस आहे, तर पाहू शकता की म्हणजे शनिवारपर्यंत किंवा सोमवार ते मंगळवारपर्यंत या दिवसांमध्ये हा जी-आर प्रसिद्ध होऊन जाणार आहे. आता याच्यामध्ये जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत, त्यांना त्याच आस्थापनेत कायम करणार किंवा नवीन आस्थापना देणार का? तर अशा प्रकारचा निर्णय संपूर्ण त्या जी-आर वरतीच अवलंबून आहे. कारण का या संदर्भात कोणत्याही प्रकारचं तथ्य बांधता येणार नाहीये की त्याच ठिकाणी मिळेल किंवा नव्याने नोंदणी करावी लागेल किंवा इतर आस्थापनामध्ये जॉब त्यांना मिळणार आहे. तर असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु लक्षात घ्या की सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवक युवती आहेत, तर यांचा कार्यकाल वाढवून मिळालेला आहे, तर ही सर्वात मोठी बाब आहे. साधारणतः 6 महिन्यांपर्यंत हा कालावधी वाढवून मिळालेला आहे. परंतु लक्षात घ्या की येत्या काही दिवसांमध्ये जी-आर प्रसिद्ध होईल आणि संपूर्ण नियमावली ही त्या जी-आर मध्ये दिलेली असणार आहे. त्यामुळे जोपर्यंत जी-आर येत नाहीये तोपर्यंत नियमांसंदर्भात कोणतीही माहिती देता येणार नाहीये. परंतु लक्षात घ्या की सगळ्यांचा जो प्रश्न होता की कालावधी वाढ संदर्भात, तर हा प्रश्न आता सुटलेला आहे. सगळ्यांचं उत्तर मिळालेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत, तर यांचा कालावधी वाढ झालेला आहे. आता अपेक्षित आहे की जी-आरची सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे की जी-आर कधी येणार. तर हा जी-आर आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. तर अखेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक युवक युवती आहेत. स्थानिक पातळीवरती विविध मोर्चे करण्यात आलेले आहेत किंवा विविध स्थानिक प्रशासन संस्था असेल किंवा जिल्हा स्तरावरती असेल, यांना वेळोवेळी भेटून कालावधी वाढ संदर्भात त्यांनी प्रयत्न केले, तर यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. लवकरच हा जी-आर प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे पुढचा कालावधी आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे किंवा सेम आस्थापना असेल का, तर या संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जाणार आहेत. तर अशा प्रकारे जी-आर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.